रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय श्री पोपटराव कांबळे मामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक युवक जिल्हाध्यक्ष माननीय श्री श्वेतपद्म कांबळे, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष माननीय श्री अजित सागरे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे, आयटी सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे, मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सकटे, युवक शहराध्यक्ष विक्रांत वाघमारे, उमेश कांबळे, अभि कांबळे, हेमंत सातपुते, हर्षद कांबळे, आजान बागवान आणि लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब चॅरिटेबल ट्रस्ट मिरज। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राधानगरी धरणातून 3100, वारणा धरणातून 4500 तर आलमट्टी धरणातून 1,15,000 क्युसेस विसर्ग सुरू। गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यात 5.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात 14.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गगनबावडा येथे सर्वाधिक पाऊस 32.9 मिलीमीटर तर शिरोळ येथे सर्वाधिक कमी 2.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सांडवा, कालवा व विद्युत गृहाद्वारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग पुढील प्रमाणे: कोयना 1050, वारणा 4500, राधानगरी 3100, दूधगंगा 1500, तुळशी 300, हिप्परगी बॅरेज मधून 1,08,000 तर आलमट्टी धरणातून 1,15,000 क्युसेस विसर्ग सुरू आहे। आयर्विन पूल सांगली येथे 18 फूट 6 इंच पातळी आहे, तर इशारा पातळी 40 फूट आहे। अंकली पूल येथे 21.9, शिरोळ येथे 45 फूट, नुरसीवाडी 44 फूट तर राजापूर बंधाऱ्यावर 33 फूट 2 इंच पाण्याची पातळी आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 44 बंधारे पाण्याखाली आहेत। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।